आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, राज्यातील वातावरण बदललेले आहे। आज रात्री आणि उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे। तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण मराठवाड्यामध्ये अवघ्या काही तासांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होईल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, राज्यातील काही भागांमध्ये सध्या वातावरण बदललेले आहे आणि मागच्या 24 तासांमध्ये बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावलेली आहे। मित्रांनो, उद्यापासून पुढील 3 दिवस राज्यात मोठे पावसाचे असतील। जाणून घेऊयात सविस्तर सर्वच भागांचा अंदाज। पण त्यापूर्वी अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मोठा पाऊस संपूर्ण विदर्भात देखील होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। त्यासोबतच इकडे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठी अतिवृष्टी आपल्याला येत्या काही तासात सुरू झालेली पाहायला मिळेल। त्यासोबतच संपूर्ण कोकण पट्ट्याला देखील 23, 24, 25 आणि 26 जूनपर्यंत मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल। मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपली आहे। उद्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे। राज्यातील एकही भाग पावसा वाचून वंचित राहणार नाही। तसेच मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या या सर्वत्र परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता 23, 24, 25 आणि 26 तारखेला देखील एकंदरीतच उद्यापासून पुढील 4 ते 5 दिवस राज्यात दररोज पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र हा पाऊस कोणत्या भागात मोठा असेल तर कुठे हलक्या स्वरूपाचा असेल, भाग बदलत असेल, या दरम्यान एकही भाग राज्यातील पावसा वाचून वंचित राहणार नाही। तसेच मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो सावंतवाडी, कणकवली, राजापूर, अथणी, ईश्वरपूर, विटा, सांगोले, वडूज, चिपळूण, त्यासोबतच दापोली, महाड, नीरा, भोर, बारामती, अकलूज, करमाळा, दौंड, लवासा, मुरुड, जंजिरा, अलिबाग, चाकण, शिरूर या परिसरात मोठा पाऊस आपल्याला आज रात्री झालेला पाहायला मिळेल। तर पनवेल, मुंबई, चाकण, जुन्नर, उल्हासनगर, पाथर्डी, अकोले, श्रीरामपूर, पैठण, वाडा, वसई विरार, घोटी, जवाहर, वैजापूर, त्यासोबतच इकडे मनमाड, पेठ, वापी, वलसाड, अहवा, सताना, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, साक्री, अंमळनेर, नवपूर, वायरा, नवसारी, तसेच इकडे सुरतच्या भागात देखील, त्यासोबतच श्रीपूर, बलवाडी, सेंधवा, दहीफाटा, तसेच राजपिपळा, भरूच, सेंधवा या सर्वत्र परिसरात देखील आपल्याला अवघ्या काही तासांमध्ये पावसाचे आगमन झालेले पाहायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो, इकडे बघितले असता बेतूल, शहापूर, मुलताई, वरुड, अचलपूर, अकोट, काटोळ, तसेच संवत्सर, नागपूर, अरवी, वर्धा, यवतमाळ, कारंजा, लाड, विदर्भात देखील बहुतांश भागांमध्ये आज रात्री आणि उद्या मोठी अतिवृष्टी होणार आहे। बिरसा, चिखली, त्यासोबतच सजा, देवरी, कोरची, उमरेड, चिमूर, हिंगणघाट, वरोरा, त्यासोबतच इकडे पांढरकवडा, चामोर्शी, संगम, आसिफाबाद, अहेरी, उतनर, किनवट, त्यासोबतच निर्मल, भोकर, नांदेड आणि परभणीचा बहुतांश भाग आपल्याला पावसात पुढील 2 ते 3 दिवस दिसणार आहे। उमरखेड, जिंतूर, पुसद, मेहकर, बुलढाणा, चिखली, खामगाव, अकोला, कारंजा, लाड, त्यासोबतच परळी, माजलगाव,
अहमदपूर, केज, देगलूर, निजामाबाद देखील, नळदुर्ग, धाराशिव, बार्शी या सर्वत्र परिसरांना देखील मोठ्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।